सर्वांना नमस्कार. मग आता तन्वी आणि अर्जुनची फोनवर भांडणं लागली आणि तन्वीनं चिडून फोन ठेवला. तो तिला बिनशेपटाची वाघीण, गो टू हेल असं म्हणाला आणि ती त्याला पिसाळलेला धूमकेतू म्हणाली आणि पाय आपटायला लागली. आणि मग रियानं डिनरची तयारी केली आणि म्हणाली, दीदी कशाला इतकं चिडता, त्याला समजून घ्या ना. आणि आता खूप दिवसांनी तुम्ही इथे आला आहात तर तुम्ही इथे थांबायचं, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. आणि तन्वी चिडून म्हणाली, काय समजून घेऊ रिया. त्यानं आर्यनवर अविश्वास दाखवला आणि घराच्या बाहेर जा म्हणाला. हे समजून घेऊ. स्वीटी गरोदर असताना तिची काळजी न करता तिला आर्यनसोबत जायला सांगितलं. हे समजून घेऊ की मी आर्यनची आई आहे म्हणून त्याची बाजू घेतली आणि म्हणून स्वतःच्या बायकोलाही त्यानं घराच्या बाहेर जायला सांगितलं आणि बाहेरचा रस्ता दाखवला. हे समजून घेऊ का रिया मी, असं तन्वी चिडून चिडून म्हणायची. आणि रिया काय काय समजून घेऊ मी, आता मी थकले, गेली 25 वर्ष झाले मी तुझ्या भावाला सहन करते. आणि इतक्यात कुणाल हसून म्हणाला, असू दे असू दे, तुला आज खूप हौस होते ना त्याला गळ्यात बांधून घ्यायची. काय बघितलंस त्याच्यात, तर त्याचे डोळे, त्याची तीक्ष्ण धारदार जालिम नजर. आणि काय म्हणे बरं का आर्यन बेटा, मी तुझ्या मॉमला म्हणायचो की त्याला सोड, त्याच्यामध्ये खूप इगो आहे, ॲटिट्यूड आहे, तो तुला खूप त्रास देतो. तर तुझी हीच मॉम मला म्हणायची की कुणाल, त्याचा ॲटिट्यूड मला खूप आवडतो, सगळं संपलं तरी चालेल, त्याच्याकडचं पद जाऊ दे, पोझिशन जाऊ दे, त्याची कंपनी जाऊ दे, सगळं गेलं तरी चालेल आणि मी सुद्धा माझ्याकडचं सगळं हरवून बसेल त्याच्यासाठी, सगळं त्याला देऊन टाकेल, पण तरीही मी त्याच्यावर खरंच प्रेम करत राहीन, खूप खूप प्रेम करीन, कारण मला त्याचा ॲटिट्यूड खूप आवडतो. पण आता मिसेस तन्वी अर्जुन देसाई, त्याच ॲटिट्यूडनं तुम्हाला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला, आता कसं वाटतंय, असं म्हणून कुणालनं तिची खिल्ली उडवायला सुरुवात केली. तसा आर्यन खूप हसला आणि आता तन्वीनं डायनिंग टेबलवरचा फोक उचलला आणि कुणालवर धावून गेली आणि म्हणाली, गप्प बस, मला अजूनही त्याचा ॲटिट्यूड आवडतो, आय लव्ह हिज ॲटिट्यूड. आणि भांडण नाही का कोणाच्यात होत नाही, तसं आमच्यातही होतं, तुला काय करायचं. आणि कुणाल म्हणाला, बघ आर्यन, अशी आहे तुझी मॉम, म्हणून मी तरी त्या दोघांच्यामध्ये अजिबात भाग घेत नाही आणि इंटरफेअर करत नाही, कारण ते दोघे ना फार छुपे रुस्तम आहेत, आपल्यासमोर भांडतात टॉम अँड जेरीसारखे आणि मनातून मात्र ते एकमेकांचेच असतात आणि आपलेच हातपाय मोडतात आणि आपले हातपाय मोडून आपल्याच गळ्यात पडतात. पण तन्वी, आता आली आहेस ना त्याच्यापासून लांब, तर निवांत राहा, बघूच कोण कोणाला मिस करतं. आणि रिया म्हणाली, हो दीदी तुम्ही थांबा. आणि तन्वी म्हणाली, ठीक आहे, पण अर्जुन नाही आला पाहिजे इथे, तर मी इथे राहील. आणि कुणाल म्हणाला, आता त्याच्या मनात आल्यावर तो येणार, त्याला कोण अडवणार, मी तर नाही बाबा अडवणार, त्याच्या बहिणीचं घर आहे, त्याची सासरवाडी आहे, दोन्हीकडून हक्क बनतो. आणि आर्यन हसून म्हणाला, आणि आता त्याच्या सुनेचं माहेर आणि मुलाची सासरवाडी, मग 4 वेळा हक्क झाला की डॅडचा इथे. आणि डॅड नक्की येणार, बाकी कशासाठी नाही, पण मॉमचा हा ब्युटिफुल फेस बघितल्याशिवाय डॅडना झोप नाही येत, ते नक्की येणारच, असं आर्यन हसून म्हणाला. तोपर्यंत इकडे खरंच अर्जुनने रात्र झाली आणि गाडी स्टार्ट केली होती तिकडे यायला आणि निघाला होता त्याच्या लेडी डॉनकडे. आणि कुणाल म्हणाला, स्वीटी कुठे आहे. आणि आर्यन म्हणाला, रूममध्ये आहे तिच्या, मी आलोच तिला बोलवून, असं म्हणून तो तिच्याकडे गेला. तर स्वीटी खूप उदास होऊन बसली होती. मग आर्यनने तिला हाताला पकडून म्हणाला, काय झालं जाणे मन, इतकी उदास का आहेस.
आणि स्वीटी काळजीनं म्हणाली, आर्यन काय होईल आता? मीडियामधून तुझ्यावर किती आरोप होतात, मला हे नाही ऐकू वाटत. आर्यन म्हणाला, मग न्यूज बघू नको. स्वीटी म्हणाली, पण माझे फ्रेंड फोन करून विचारत आहेत आणि तुझ्या नवऱ्यावर असे आरोप झाले आहेत असं म्हणतात. आर्यन म्हणाला, बेबी मग फोन बंद कर. आणि स्वीटी वैतागून म्हणाली, आर्यन ते सगळं होईल, पण माझ्या मनात येतं, माझ्या डोक्यात येतं, त्याचं काय? आर्यन तुला काही होणार नाही ना, असं म्हणून तिने त्याला मिठी मारली आणि तिच्या पाठीवर तो हळूवार हात थोपटत म्हणाला, बेबी मला काहीच नाही होणार. ती म्हणाली, पण तुला काय गरज होती त्या मॅटरमध्ये पडायची? गुपचूप कॉन्ट्रॅक्ट करायचं किंवा नाही करायचं आणि यायचं ना निघून. आणि आर्यन हसून म्हणाला, म्हणजे तिनं मला ऑफर केला, मग मी जायला हवं होतं का तिच्यासोबत तिकडे? तसं तिनं त्याला फटका दिला आणि म्हणाली, नो, असं नाही म्हणाले मी, यू आर ओनली माइन. आणि असा विचारही करू नकोस की हल्ली मी प्रेग्नंट राहिल्यापासून तुझ्या इच्छा रोज रोज पूर्ण होत नाहीत घरात, म्हणून तुला तिकडं जाऊ वाटतं का आणि करू वाटतं का बाहेर जाऊन? आणि आर्यनने तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, काहीही काय बोलतेस तू? तुझ्यासोबत मी सुद्धा प्रेग्नंट आहे, ओके? त्यामुळे माझ्यासुद्धा प्रत्येक गोष्टीवर तुझ्या इतकंच बंधन आहे आणि मी फक्त तुझाच आहे, हे मला झोपेतही माहीत आहे. म्हणूनच मी त्या मुलीला माझ्याशी असं बोलली वागली म्हणून चिडून एक्सपोजच करून टाकलं. मला नाही आवडत कुणीही माझ्यावर अशी नजर टाकलेली, कारण मी फक्त तुझा आहे आणि तुझ्यासाठी मी स्वतःला सगळ्या मुलींपासून सेफ ठेवत असतो, अगदी पहिल्यापासून. आणि बेबी हे तर होतच राहतं, खूप आरोप होतात, प्रत्यारोप होतात, मीडियामध्ये वादळ उठतं आणि काही काळाने शांतही होतं, कारण आपण बिग पर्सनॅलिटी आहोत. आणि तुला काय वाटतं, मी चुकीच्या गोष्टींना विरोध करायचा नाही का? घाबरून गप्प बसायचं आणि निमूटपणे होणाऱ्या गोष्टी होऊ द्यायच्या का? आणि स्वीटी, हे माझ्या रक्तात नाही. मी फायटर आहे, कारण माझे डॅड फायटर आहेत, माझी मॉम फायटर आहे. प्रत्येक सिच्युएशनला फाईट करतात आणि फेस टू फेस येऊन लढतात आणि मलाही तसंच शिकलं पाहिजे. पण बघ, आता जर मी यातून सही सलामत सुटलो ना, म्हणजे मी तसा सुटणारच आहे सही सलामत, कारण त्यांच्याकडे काही पुरावेच नाहीत माझ्या विरोधात, फक्त ती मुलगी म्हणते ना, एवढाच काय तो पुरावा आहे. तर यानंतर मी सुटल्यानंतर माझी इमेज खूप चांगली तयार होईल. आणि डॅड म्हणालेत की काळजी करू नको, तर तू काळजी करू नकोस, चल आपण डिनर करूया. आणि मग स्वीटी म्हणाली, पण आर्यन, मामा जेवले असतील का? आर्यन म्हणाला, चल ना, मग आपण खाली जाऊन बोलूया त्यांच्याशी, खात खात फोन करूया. मग आता दोघेही खाली आले, सगळ्यांचा डिनर सुरू होता. आणि कुणाल म्हणाला, अर्जुन आता पुढे काय करेल? नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे. आणि आर्यन म्हणाला, पण मी ठरवलं आहे, हा मॅटर मी स्वतः सॉल्व्ह करणार आणि सगळे पुरावे मी स्वतः डॅडकडे आणून देणार, कारण ही माझी लढाई आहे आणि ती मलाच लढली पाहिजे. तन्वी म्हणाली, मग आर्यन काय करशील आता तू? आर्यन म्हणाला, त्यांनी माझ्यावर आरोप केलेत ना की मी अशीच दरवेळी मुलींची मागणी करतो, तर कोणत्या कोणत्या मुलींची मी मागणी केली त्याची लिस्ट तुम्हीच आणून द्या, असं मी त्यांना म्हणणार आहे. एकाच मुलीने आरोप केला यावरून माझं बॅकग्राऊंड ते खराब नाही करू शकत. आणि त्याचवेळी आत्तापर्यंत त्यांनी ज्यांच्यासोबत प्रोजेक्ट केलेत ना आत्तापर्यंत, तिथे तिथे प्रत्येक वेळेस अशीच मुलींची देवाणघेवाण होत असणार, असं मला ती मुलगी स्वतः म्हणाली आहे. आणि आतासुद्धा ती खोटी बोलली, कारण तिच्या जॉबचा प्रश्न असणार किंवा तिला धमकी दिली असेल त्यांनी, आणि म्हणून ती मुलगी पुन्हा मीडियासमोर जाऊन खोटं बोललेली आहे आणि मला आता त्या मुलीला भेटावं लागेल. आणि तन्वी म्हणाली, येस, यू आर राईट, आता आपण त्यांनाच कामाला लावूया. आणि जर अशा आणखीन मुली सापडल्या ना, तर मात्र आपण त्यांच्यावर उलट केस करायची. आणि तुझ्या विरोधात जर पुरावे नाही सापडले तर बदनामीचा दावा ठोकायचा आणि इतक्या करोडचा दावा त्या सरोदिया कंपनीवर ठोकायचा की त्याच्या कंपनीची सुद्धा इतकी व्हॅल्यू नसेल, त्याच्या दुप्पट तिप्पट किंमत अब्रू नुकसानीच्या दाव्यावर लावायची. आणि मग त्याला कळेल देसाईंशी पंगा घेतल्यावर काय होतं. स्वतःला विकूनसुद्धा तो इतकी रक्कम जमा करू शकणार नाही.
आणि मला वाटतं आर्यन, ती मुलगी म्हणाली होती तिच्यासारख्याच आणखीन त्या कंपनीसोबत काम करणाऱ्या दोघी तिघी आहेत, तर मला वाटतं त्या बाकीच्या मुलींशी आपण चर्चा करावी आणि त्यांना भेटावं. आणि आर्यन म्हणाला, हो मॉम, तुझं बरोबर आहे, मी त्यांची माहिती काढायला सांगतो. असं म्हणून आर्यननं जयला फोन केला आणि त्याचं काम सांगितलं आणि जय म्हणाला, ओके बॉस. आणि आर्यन त्याला म्हणाला, मी उद्या संध्याकाळी आपल्या बिल्डिंगवर येतोय, त्यावेळी त्या मुली मला तिथे हव्या आहेत, पण त्यांचे डोळे बांधलेले पाहिजेत. आणि जय हसून म्हणाला, बॉस, हा आपल्या कामाचाच भाग आहे. आणि इतकी वर्ष झालं ही बिल्डिंग इथे आहे आणि इथे नक्की काय असतं हे अजून कोणाला कळलं नाही. इथे खूप जण येतात, आले, येऊन गेले, जग सोडून गेले इथूनच, पण या बिल्डिंगविषयी अजून कोणालाही पत्ता नाही. आणि आर्यन हसून म्हणाला, ओके. आणि आता सगळ्यांचा डिनर झाला आणि काय करायचं हे आर्यनच्या डोक्यात पक्क होतं. मग तन्वीनं स्वीटी आणि आर्यनला गुड नाईट म्हणून झोपायला लावलं आणि ती तिच्या स्टडीमध्ये गेली आणि एक छान बुक घेतली आणि बेडरूममध्ये जाऊन वाचत बसली. आणि आता तिच्या डोक्यात आलं की अर्जुन जेवला असेल का, की रागामध्ये चिडून चिडून ड्रिंक केली असेल नुसती. काय करू, त्याला विचारू का, असं म्हणून तिनं फोन हातात घेतला आणि पुन्हा म्हणाली, जाऊ दे, मला गो टू हेल म्हणाला ना, मग मी नाही फोन करणार, असं म्हणून तिनं फोन ठेवला आणि पुन्हा पुस्तक वाचत बसली. आणि इतक्यात अर्जुनचं नाव घेतलं आणि अर्जुन हजर. आणि तो बाहेर आला होता. त्यानं वॉचमॅनकडे त्याची गाडी पार्क करायला दिली आणि बेल वाजवली. तसं तन्वीनं पुस्तक बाजूला केलं आणि कान टावकारले आणि म्हणाली, आता कोण आलं. आणि इकडं रियासुद्धा म्हणाली, कुणाल, अहो आता कोण आलं. आणि कुणालनं खिडकीतून बघितलं, त्याला अर्जुनची गाडी दिसली, पण अर्जुन नाही दिसला. आणि कुणाल म्हणाला, मिस्टर ॲटिट्यूड आले आहेत आणि ज्यांचे गेस्ट आहेत ना ते त्याला अटेंड करतील, आपल्याला काय करायचं, तू झोप. तरीही रिया म्हणाले, अहो घर आपलं आहे, असं काय करता, कोण आहे बघायला नको का. आणि कुणाल म्हणाला, रिया तुझा भाऊ आहे आणि तन्वी आणि तो बघून घेतील. आणि आणि रिया उठली आणि म्हणाली, नको नको, आधीच दीदी खूप भडकले आहेत, दादासुद्धा टेन्शनमध्ये आहे आणि पुन्हा दोघांमध्ये भांडण लागेल. आणि कुणाल तिला पकडून म्हणाला, काहीही होणार नाही, त्यांच्यात इंटरफेअर करू नकोस. आणि कुणाल रियाला सोडायला तयारच नव्हता. इतक्यात इकडे अर्जुनने पुन्हा 2-3 वेळा वैतागून बेल वाजवली आणि वैतागला. आणि तन्वीला वाटलं बहुतेक रिया झोपली असावी आणि कोण आहे म्हणून तीच खाली आली दरवाजा उघडायला. आणि तिनं जसा दरवाजा उघडला तसा अर्जुन रागारागात म्हणाला, व्हॉट नॉनसेन्स, पटकन दरवाजा उघडता येत नाही का, कळत नाही का मी केव्हाचा बाहेर उभा आहे. आणि आता त्याला असा बघितला अचानक आणि तन्वी चकित होऊन म्हणाली, अर्जुन तू. आणि अर्जुन म्हणाला, नाही, अर्जुनचं भूत. का, आता तुला मीही दिसत नाही का, तुझ्या या हेडलाईट फुटले की काय, असं म्हणून त्यानं रागात तिच्या डोळ्यात 2 बोटं घातली. आणि तन्वी चिडून म्हणाली, माझे डोळे शाबूत आहेत, पण तू का असं वटवागुळासारखा रात्रीचा दुसऱ्याच्या घरी आलास. आणि काय रे, त्या घरातून आम्हाला हकलून दिलं ना, मग कशाला आलास आमच्या मागे मागे. आणि अर्जुन म्हणाला, तुझ्याकडे कोण येतं, मी आलोय टायगरकडे, चल निघ. असं म्हणून अर्जुन आर्यनच्या खोलीकडे गेला. आणि तन्वी म्हणाली, हो काय, टायगरकडे आला का, मग जा त्याच्याकडे आणि झोप टायगरच्या आणि स्वीटीच्या मध्ये किंवा हॉलमध्ये. असं म्हणून तीही तिच्या रूममध्ये गेली आणि तिनं दरवाजा लावून घेतला. तसा अर्जुन पाठीमागे वळला आणि तिला बघून म्हणाला, दरवाजा लावू नकोस, ऑलरेडी मी खूप टेन्शनमध्ये आहे आणि मला तिथं झोपायला यायचं आहे. असं म्हणून तो आर्यनकडे गेला. आणि तन्वी म्हणाली, अच्छा, आता तुला झोपायला माझ्याकडे यायचं आहे का, तेही मला शिव्या घालून, मग अजिबात नाही यायचं. असं म्हणून आता तन्वीनं दरवाजा लावूनच टाकला. आणि आता काय होईल जेव्हा अर्जुन तिच्याकडे येईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. मग अर्जुनला बघून आर्यनला सुद्धा बरं वाटलं.
आणि अर्जुन म्हणाला, टायगर, उद्या काय करायचं त्याविषयी मी तुझ्याशी डिस्कस करायला आलो आहे. आणि आर्यननं अर्जुनला काहीच नाही बोलू दिलं आणि म्हणाला, डॅड, आता मला तुमच्या सपोर्टची खरंच गरज नाही. तुम्ही फक्त माझ्या पाठीशी राहा आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे असू द्या. पण आता माझी लढाई मीच लढणार आहे. तुम्ही मला एकही सल्ला देऊ नका किंवा सजेशन देऊ नका. तुम्ही जज आहात म्हणून जजप्रमाणेच डोळे झाकून घ्या आणि मला निर्दोष मीच सिद्ध करणार. आणि हे ऐकलं आणि अर्जुनचा ऊर अभिमानानं भरून आला आणि आता टायगर रेडी होतोय हे त्याला कळलं. आणि मग अर्जुन म्हणाला, दॅट्स लाईक माय ब्रेव टायगर. आणि आता मला काहीच काळजी नाही असं म्हणून तो बाहेर आला. आणि अर्जुनचं टेन्शन कमी झालं होतं, कारण आर्यन आता धाडसीपणे सगळं फेस करणार त्याला कळलं. आणि जसं त्यानं दरवाजा उघडायला गेला तर दरवाजा आतून बंद होता. आणि हिला सांगितलं होतं की दरवाजा लावू नको, तरी दरवाजा लावून घेतला का, म्हणून अर्जुन चिडला. आणि त्यानं दरवाजा वाजवला आणि म्हणाला, तनू दरवाजा उघड. आणि तन्वी म्हणाली, उघडणार नाही, गो टू हेल. आणि अर्जुन म्हणाला, पुन्हा एकदा विचारतोय, दरवाजा उघडतीस की कुलूप तोडू. आणि तन्वी म्हणाली, हिम्मत असेल तर तोड. आणि आता अर्जुन चिडला. त्यानं त्याच्या मागच्या खिशातून पिस्तूल काढला आणि दरवाजाच्या लॉकवर सरळ गोळी झाडली आणि लॉकच तुटलं. तसा मोठा गोळीचा आवाज झाला आणि सगळेच घाबरले. आणि सगळ्यात जास्त आता तन्वी घाबरली आणि म्हणाली, ओ गॉड, आता काय करू. इतक्यात आता अर्जुननं रागात दरवाजा उघडला. कुणाल, रिया, आर्यन तिथं पळतच आले आणि तन्वी आर्यनच्या मागे जाऊन लपली. आणि अर्जुन तसाच हातात पिस्तूल घेऊन तिला म्हणाला, समोर ये. तशी तन्वी आणखीनच आर्यनच्या मागे लपली आणि म्हणाली, आर्यन सेव मी.